मुलांच्या शाळा चालू झाल्या आहेत आणि गेल्या 15 दिवसांपासून बरेचसे पालक डबा आणि वॉटर बॉटल्स याचबरोबर दप्तर आणि अन्य शालेय साहित्यासाठी मार्केटमध्ये फिरत आहेत. परंतु प्रत्येक पालकांना असा प्रश्न पडत असतो की आपल्या मुलांना शाळेत कोणता डबा द्यायचा, प्लास्टिकचा की स्टीलचा. या संदर्भात आम्ही एक स्पेशल रिपोर्ट तुम्हाला सांगणार आहोत की नेमका मुलांना शाळेत कोणता डबा दिला पाहिजे. पाहूया. मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे प्रत्येक पालकांना आता वॉटर बॉटल्स आणि शाळेत जे जेवणासाठी जे डबे लागतात ते खरेदी करण्यासाठी बरेचसे पालक गेल्या 15 दिवसांपासून तयारी करत आहेत. पण याच पार्श्वभूमीवर आम्ही अस्मिता विजनच्या माध्यमातून की मुलांना शाळेत नेण्यासाठी कोणता डबा सगळ्यात सर्वोत्तम असू शकतो या संदर्भातचा आम्ही महत्त्वपूर्ण व्हिडिओ किंवा महत्त्वपूर्ण माहिती या बातमीच्या आधारे पाठवत आहोत. तर पाहूयात आजच्या या विशेष भागामध्ये की मुलांना शाळेत नेण्यासाठी कोणता डबा आपण द्यावा. मुलांच्या शाळा सुरू झाल्या की नवीन दप्तर, नवीन युनिफॉर्म, नवीन डब्बा आणि बॉटल या गोष्टी मुलांना नेहमीच आकर्षित करत असतात. हल्ली पालकांचा हेल्दी गोष्टींकडे असलेला कल पाहता तो डब्बा आणि बॉटलच्या बाबतीतही सतर्क पालक झालेले आहेत. पालक आता दोघेही वर्किंग असतात. अशा वेळी ते सुरुवातीपासूनच मुलांची काळजी घेण्याकडे विशेष भर देतात. काही मुलांच्या शाळा सुरू झाल्यात तर काहींच्या शनिवार किंवा थेट मंगळवारपासून होणार आहेत. अशा वेळी पालकांची अजूनही डबा आणि बॉटलची शोधाशोध सुरूच आहे. काही पालक ऑनलाईन खरेदी करतायत तर काही पालक अजूनही दुकानांमध्ये जाऊन खरेदी करणं पसंत करतायत. शाळेचा डबा बॉटलची खरेदी करत असताना प्रत्येक पालकांच्या मनात येणारा प्रश्न म्हणजे प्लास्टिकचा डबा की स्टीलचा डबा. वर्षानुवर्ष आपण मुलांना प्लास्टिकचे डबे देत आलेलो आहोत, पण हे प्लास्टिक मुलांसाठी अतिशय घातक आहे. या संदर्भात तज्ज्ञ नेमके काय सांगतायत पाहूयात. प्लास्टिक डबे आणि बॉटल्स या वजनाला हलक्या आणि सहज वापरता येणाऱ्या असल्या तरीही त्या शरीरासाठी अतिशय घातक आहेत. निसर्गासाठी सुद्धा प्लास्टिक हानिकारक आहे. अगदी तसंच लहान मुलांसाठी देखील हे प्लास्टिक घातक ठरू शकतं. प्लास्टिकमध्ये अनेक रसायनं आहेत ज्यामधील कार्सिनोजेनिक रसायनामुळे कॅन्सरचा धोका वाढतोय. काही रसायनं इंडोक्राइन डिस्टर्बन्स असतात. 85,000 मानवनिर्मित रसायनं असतात जी मुलांच्या आरोग्यासाठी घातक असतात. सकाळची शाळा असल्यानं अनेकदा मुलांना गरम अन्न डब्यात भरून दिलं जातं. अशा वेळी या गरम अन्न पदार्थांचा परिणाम या डब्याच्या रसायनावर होतो आणि ते पोटात जातं. प्लास्टिकचं विघटन होत नसलं तरीही त्याचा एक तुकडा पोटात जातो. अनेक वर्ष प्लास्टिकच्या डब्यातून जेवण आणि बॉटलमधून पाणी पिणं शरीरासाठी घातक ठरू शकतं. आठवड्याभरात असे छोटे तुकडे पोटात जाऊन अगदी ATM कार्ड एवढा त्याचा आकार होऊ शकतो. अनेक पालकांचा असा अनुभव असेल की प्लास्टिकची बॉटल असेल किंवा इतर कोणतीही या बॉटल मधील स्ट्रॉला अनेकदा बुरशी लागते आणि हीच काळी बुरशी मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. प्लास्टिकची ही स्ट्रॉ स्वच्छ करता देखील येत नाही, त्यामुळे अशा वेळी बॉटल बदलणं हा एकच योग्य पर्याय ठरतो. त्यामुळे दर 3 महिन्यांना पाण्याची बाटली बदलणं मुलांसाठी फायदेशीर असतं.